नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी 2026 साठी साधारणतः किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचबरोबर मागील 5 वर्षांमध्ये किती विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन हे ज्या त्या वर्षी किती प्रमाणात या ठिकाणी झालेलं होतं, तसंच हे काही जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या रजिस्ट्रेशनचा जो काही तुमच्या येणाऱ्या नीट यूजी 2026 च्या एक्झाम पॅटर्न त्याचबरोबर कट ऑफ वर काय परिणाम या ठिकाणी होणार आहे, त्याचबरोबर मागील 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये किती सीट्स या ठिकाणी एमबीबीएसच्या इन्क्रीज झालेल्या आहेत या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नीट यूजी 2026 संदर्भातील सर्व लेटेस्ट जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे नीट 2026 च्या एक्झामचे ज्या विद्यार्थी देणार असतील त्यांना हे माहित असणं गरजेचं आहे की मागील 5 वर्षांमध्ये किती सीट्स या ठिकाणी इंडियामध्ये एमबीबीएसच्या वाढलेल्या होत्या। त्याच्यामध्ये नीट 2021 मध्ये 2963 सीट्स ज्या होत्या ते महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी वाढलेल्या होत्या। 2022 मध्ये 8790 सीट्स या ठिकाणी वाढलेल्या होत्या। 2023 मध्ये 7390 सीट्स या ठिकाणी वाढलेल्या होत्या। 2024 मध्ये 9652 सीट्स या ठिकाणी वाढलेल्या होत्या आणि 2025-26 मध्ये साधारणतः 11119 सीट्स या ठिकाणी एमबीबीएसच्या ऑल इंडियामध्ये या ठिकाणी वाढलेल्या होत्या। आता ह्या वाढलेल्या सीट्सचा जो जर आपण ग्राफ बघितला तर हा ग्राफ चढता आहे, त्यामुळे सीट्स ह्या कायम वाढत राहणार आहेत। त्याच्या तुलनेमध्ये जर आपण कॅन्डिडेटचे रजिस्ट्रेशन केलेल्या कॅन्डिडेटचा जर आकडा बघितला तर 2020 मध्ये साधारणतः 16 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं। 2021 मध्ये साधारणतः 16,14,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं। 2022 मध्ये साधारणतः 19 लाख विद्यार्थ्यांनी नीटचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी केलेलं होतं। 2023 मध्ये साधारणतः 21 लाख विद्यार्थ्यांनी नीटचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं। 2024 मध्ये म्हणजे 24चा पेपर हा खूप सोपा होता, त्याच्यामध्ये 2 वेळेस काय झालं होतं, रजिस्ट्रेशन ओपन झालेलं होतं आणि 2024 मध्ये म्हणजे तो स्कॅम वाला जो काही नीटचा जो घोटाळा या ठिकाणी उघड झालेला होता तो 2024 चा होता। त्याच्यामध्ये साधारणतः 24 लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2024 चं रजिस्ट्रेशन या ठिकाणी केलं होतं। गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये साधारणतः 22,76,000 विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2025 या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं। या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणतः किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अपेअर केलं होतं एक्झामसाठी ते देखील माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे। अपेअर केलेल्या विद्यार्थ्यांची जी संख्या होती ती 2020 मध्ये साधारणतः 13.5 लाख विद्यार्थ्यांनी अपेअर केलं होतं 2020 मध्ये। तेच 2021 मध्ये 16,14,000 पैकी 15,44,000 विद्यार्थ्यांनीच काय केलेलं होतं, अटेम्प्ट दिला होता नीट 2021 मध्ये। 22 मध्ये 19 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। त्या 19 लाखापैकी 17,64,000 विद्यार्थ्यांनी काय केलेलं होतं, अटेम्प्ट दिला होता। 2023 मध्ये साधारणतः 21 लाख विद्यार्थी होते। त्या 21 लाख विद्यार्थ्यांपैकी साधारणतः 20,38,596 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, नीट यूजी 2023 ची एक्झाम या ठिकाणी दिलेली होती। 2024 मध्ये 24 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, परंतु त्यातील फक्त 23 लाख विद्यार्थ्यांनी काय केली होती, त्याची एक्झाम या ठिकाणी दिली होती। आणि 2025 मध्ये 22,76,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता, त्यातील फक्त आणि फक्त 22 लाख विद्यार्थ्यांनीच काय केलं होतं, नीटची एक्झाम या ठिकाणी दिलेली होती। तर अब्सेंट कॅन्डिडेटचा आकडा पण तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे। तर अब्सेंट कॅन्डिडेटचा जो आकडा होता तो साधारणतः 2020 मध्ये साधारणतः 2,30,000 विद्यार्थी या ठिकाणी अब्सेंट राहिले होते। 2021 मध्ये 70,504 विद्यार्थी अब्सेंट राहिलेले होते। 2022 मध्ये 1,07,772 विद्यार्थी अब्सेंट होते। 2023 मध्ये 48,866 विद्यार्थी या ठिकाणी अब्सेंट होते। 2024 मध्ये 72,782 विद्यार्थी या ठिकाणी अब्सेंट होते आणि 2025 मध्ये साधारणतः 66,751 विद्यार्थी या ठिकाणी अब्सेंट होते। आता हे सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतोय, त्याचबरोबर इतर देखील माहिती मी खाली या ठिकाणी दिलेली आहे। एनआरआय कॅन्डिडेट्स किती होते, ओएसआय कॅन्डिडेट्स किती होते, फॉरेनर कॅन्डिडेट्स किती होते, मेल कॅन्डिडेट्स किती होते आणि
फिमेल कॅन्डिडेट्स किती होते. परंतु या वर्षी नीट 2026 साठी ज्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, अधिकृत एनटीए कडून अजून अशी कुठलीही नोटिफिकेशन आलेली नाहीये की रजिस्ट्रेशन केलेल्या कॅन्डिडेटची संख्या किती आहे. आता साधारणतः सोशल मीडियावर साधारणतः 26 लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे असा आकडा आपल्याकडे या ठिकाणी येत आहे. या 26 लाख विद्यार्थ्यांपैकी दरवर्षीच्या ऍबसेंट राहिलेल्या स्टुडंटची जी संख्या आहे ते साधारणतः 1 लाखापर्यंत आपण गृहीत धरू. त्यातली 25 लाख विद्यार्थी या ठिकाणी नीट यूजी 2026 ची एक्झाम देतील. ह्या 25 लाख विद्यार्थ्यांनी जर नीटची एक्झाम दिली आणि गेल्या वर्षी सारखा 2025 सारखा जर एक्झाम पॅटर्न राहिला तर तुम्हाला साधारणतः 500+ मार्क्स असतील तर तुम्हाला इझिली एमबीबीएस कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. परंतु जर 500+ मार्क्स तुम्हाला जर मिळत नसतील तर तुम्हाला तुमचे एमबीबीएसचे जे चान्सेस आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे या ठिकाणी कमी होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. राहिलेली जी काही 2 महिने आहेत त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही कठीण परिश्रम घेऊन या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कॅन्डिडेटच्या संख्यावरून नीटची एक्झाम लेवल या ठिकाणी ठरवली जाते. त्यामुळे एक्झाम लेवल जे असणार आहे 25 लाख विद्यार्थी साधारणतः जर अपेअर करणार असतील एक्झामला तर एक्झाम लेवल ही हार्ड असू शकते. आणि हार्ड एक्झाम लेवल असेल तर गेल्या वर्षी सारखा म्हणजे नीट 2025 सारखाच कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. त्यासाठी तुम्ही जर नुसतं बायोलॉजीला जरी टार्गेट केलं पुढच्या येणाऱ्या 45 दिवसामध्ये आणि फिजिक्स किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी एका सब्जेक्टला तुम्ही जरी ऑर टाकलं तर तुम्ही इझिली 400 ते 450 मार्कापर्यंत या ठिकाणी जाऊ शकता. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी आम्हाला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची या ठिकाणी लिंक मिळेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये जॉईन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा आणि पुढे येणाऱ्या जे काही कट ऑफ व्हिडिओचा तुम्ही या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.